जंभासुराची मुलगी जिचं नाव आहे कयादू, ती या हिरण्यकश्यपूला देण्यात आली होती. कयादू आणि हिरण्यकश्यपूचा विवाह झालेला आहे. 3 मुलांची प्राप्ती झाली होती, लाद, अनुल्लाद आणि सल्लाद. आता मात्र याने मनाशी निर्णय घेतला की आपण असं काहीच करू जेणेकरून जो आपला शत्रू आहे, जेणे आपल्या भावाला मारलं, त्याला आपण मारू शकू. दिसेल ते तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल. मातांनो इकडे बघा, तुम्ही कान देऊ नये का. प्रतिशोधाची अग्नी अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेली होती. तपश्चर्या करायची म्हणून आता कयादूला सांगितलं हिरण्यकश्यपूने, कयादू माझी तपश्चर्या पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही, मी तपश्चर्येला चाललोय असं म्हणत तो निघून गेला. आणि वनामध्ये आता एक झाड बघत त्या ठिकाणी बसलाय आणि त्याच्या तपश्चर्येला आरंभ झालाय. तो मंत्र उच्चारण करत होता, ओम ब्रह्मदेवाय प्रसीद प्रसीद ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची प्रार्थना त्या ठिकाणी करत असताना समोरच एक झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलेला आहे. तो पक्षी काय म्हणतोय, ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. आता आधीच याचा जो शत्रू होता तो कोण होता, भगवान विष्णूच होते ना. भगवान विष्णूनेच याच्या भावाला मारलं होतं. मग आता शत्रूचं नाव घेतलं म्हणून याला अपशकुन झाला. तेवढ्यात इकडे राजवाड्यामध्ये आकाशवाणी झाली आणि माता कयादूला आकाशवाणीने सांगितलं की हे माते, तुझा पती पुन्हा परत येणार आहे, पण लक्षात ठेव, शयन कक्षामध्ये गेल्यानंतर तुझ्या पतीच्या मुखातून 11 वेळा जर तू श्रीहरीचं नाव वदवून घेतलं तर तुझ्या पोटी एक महान भगवत भक्त जन्माला येईल. ही आकाशवाणी मातेने ऐकावी आणि आता लगबगीने तयारीला लागावं. याला मात्र इकडे देवाच्या नावाचा अपशकुन झाला. याचे लालबुंद डोळे झाले. अपशकुन झाला म्हणजे आजची सुरुवात चांगली झाली नाही असं म्हणत पुन्हा आता हा घरच्या दिशेने वळला. अगदी क्रोधावश असलेला हिरण्यकश्यपू घरच्या दिशेने जात असताना आतमध्ये राजवाड्यामध्ये प्रवेश केला. जाऊन बसून राहिलेला आहे, लालबुंद डोळे झालेले आहे, लालबुंद मुख झालेलं आहे. कयादू माता काही बोलली नाही. तिने फक्त त्याच्या आवडीचे काही पदार्थ करून ठेवलेले होते. महिला मंडळींना या गोष्टी बऱ्याच चांगल्या सुचतात. पतीला राग आला की त्याच्या आवडीचं करायचं. मिरच्याची भाजी करायची, वांग्याची भाजी करायची, बरोबर की नाही वहिनी. जे पती देव जरा रुष्ट झाले तर त्यांना जे आवडतं, श्रीखंड आवडत असेल तर ते, गुलाबजामुन आवडत असेल तर ते, जे आवडतं ते दिलं की ते जरा प्रसन्न होतात. कयादूने सगळा आवडीचा स्वयंपाक केला, एक शब्दही बोलली नाही. सगळं काही वाढून गिडून दिलं, सगळं झालं. आता मात्र शयन कक्षामध्ये हे गेलेत. ती विचारते, काय झालं स्वामी, का परत आलात तुम्ही. त्यांनी सांगितलं, अगं कयादू, मी देवाला प्रार्थना करत होतो तेवढ्यात अपशकुन झाला. काय झालं, समोरच्या फांदीवर एक पक्षी बसलेला होता आणि त्याने माझ्या शत्रूचं नाव घेतलं. कोणता शत्रू, अगं तो म्हणत होता विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. 4 वेळी त्याने नाव घेतलं. कयादू माता म्हणते, होऊ शकत नाही प्रभू, तो पक्षी कुठे बोलणार आहे का, पक्षीला कुठे बोलता येतं का. अगं त्याने म्हटलं माझ्या समोर विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. 8 वेळा नाव घेऊन झालं होतं. कयादू माता म्हणते, नाही नाही, तुम्ही काहीतरी वेगळं ऐकलं असणार, त्याने काहीतरी वेगळं म्हटलं असणार. अगं मी स्वतः ऐकलं, विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. 11 वेळी याच्या मुखातून विष्णू भगवंताचं नामस्मरण उद्गारलं मातेने. आनंद विभोर अवस्था प्राप्त झाली. आता मात्र ही गर्भिणी राहिली माता. दुसऱ्या दिवशी तपश्चर्येला हा निघून गेला. तपश्चर्येला गेलेला असताना मातेला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर 7 महिने पूर्ण झालेत. वर्णन येतं की इंद्राने हिचं हरण करण्याचा विचार केला, पण नारद महर्षींनी इंद्राला सांगितलं की तू चिंता करू नकोस, तुझ्या आसनाला कसला धक्का लागणार नाही. हिच्या उदरी जरी महान भगवत भक्त जन्माला आला तरी त्याला देवाशीच घेणे देणे, तुझ्या आसनाशी नाही. इंद्राने माघार घ्यावी. नारदांनी या मातेला घेऊन आपल्या आश्रमामध्ये जावं. मातेच्या उदरातून एका सुंदर बालकाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं प्रल्हाद. आता हा जो बालक आहे याला मुळात गर्भापासूनच देवाच्या चिंतनाची आवड लागलेली आहे, कारण साधूच्या संगतीत राहणारा हा मुलगा होता. लहानपणीपासून भगवंताचं वेड याला लागलेलं आहे. असा हा भक्त प्रल्हाद. आता मातेला आणि बाळाला पुन्हा नारदजींनी आपल्या राजवाड्यामध्ये आणून सोडलं. काही वर्षानंतर याची प्रतीक्षा पूर्ण झाली. याची
तपश्चर्या पूर्ण झाली आणि ब्रह्मदेव समोर अवतरल्यावर ब्रह्मदेवाला याने वर मागितला, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणे, अमर मीच नाहीये, तुला कुठून देऊ अमरत्व, काहीतरी वेगळं माग. याने चालाकी करून काहीतरी वेगळं मागितलं. काय मागितलं? काय मागितलं त्याने? माहितीये ना सर्वांना, हिरण्यकश्यपूने काय मागितलं? मला आकाशात मृत्यू नको, मला पाताळात मृत्यू नको, मला घराच्या बाहेर मृत्यू नको, घराच्या आत मृत्यू नको, दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको, माणसाच्या हातून मृत्यू नको, देवतेच्या हातून मृत्यू नको, शस्त्र अस्त्राच्या हातून सुद्धा मृत्यू नको. एवढंच नाही तर 12ही महिन्यांमध्ये मला मृत्यू नको. हे वरदान मागितलं ब्रह्मदेवाने. तथास्तु म्हणावं. आता मात्र स्वयंघोषित राजा स्वतःला सिद्ध केलेलंच होतं, पण आता मात्र कसलीच चिंता राहिलेली नव्हती. दाण दाण पावलं टाकत त्याने राजवाड्यामध्ये यावं आणि सगळ्यांना सांगावं, आतापासून कुणा तिसऱ्याचं भजन करायचं नाही. जर भजन करायचं असेल तर हिरण्यकश्यपूचंच भजन करायचं, कारण आता तुमच्या सर्वांवर अधिराज्य गाजवणारा या त्रिभुवनात कोणी असेल तर तो मी आहे. मला पराभूत करण्याची शक्ती दुसऱ्या तिसऱ्या कुणातच नसू शकते. फार अहंकार आला याच्या वराचा याला. मग जाऊन सिंहासनावर बसला असताना छोटासा प्रल्हाद त्या ठिकाणी आला. बघा, छोटेसे प्रल्हाद अतिशय गोड आहेत, सुकुमार आहेत. सुंदर पिवळा पितांबर धारण केलेले प्रल्हाद निरंतर भगवंताचं चिंतन करतायत. काय करतायत? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. जय हो. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हरी बोल. जय हो. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भक्तवत्सल भगवान की जय. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपू जवळ जात आहेत. हिरण्यकश्यपूने मांडीवर बसवलं. कोण आहेस बाळ तू, कसा आहेस विचारलं. माझं नाव प्रल्हाद आहे, जो ब्रह्मानंद आहे. बाळा तुला एक सांगतो, आजपासून तुझा पिताच तुझं सर्वस्व आहे. बरं. भक्त प्रल्हादाला जरा वेगळं वाटलं. बाबा तुम्ही असं का म्हणताय? मला तर असं सांगितलं गेलंय लहानपणीपासनं
की माझे महाविष्णू सगळीकडे विराजमान आहे आणि तेच आपल्यासाठी आपले सर्वस्व आहेत. जले विष्णू स्थले विष्णू सर्व विष्णूमय जगत. विष्णू सगळ्या जगामध्ये विराजमान आहे. मी तुमचं अस्तित्व स्वीकारून त्यांचं अस्तित्व कसं नाकारू शकतो? असं नाही जमणार. मला नारदजींनी सांगितलं होतं की माझे भगवंत सगळीकडे विराजतात. राग आला हिरण्यकश्यपूला, धाडकन लोटून दिला आपल्या मांडीवरून. अरे त्या काळ्याचं कपट्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही, तो माझा शत्रू आहे, लक्षात ठेव. याच्या पुढे तुझा बाप तुझं सर्वस्व आहे, नाव घ्यायचं असेल तर तुझ्या बापाचं घ्यायचं, त्याचं नाव मधात आणायचं नाही. त्याचं नावाचा मला अपशकुन होतो. श्रोते हो, लक्षात घ्या, ज्याला भगवंताच्या नावाचा अपशकुन होतो तो सुद्धा एक प्रकारचा हिरण्यकश्यपूच असतो. बरं, सगळीकडे माझं अधिराज्य आहे, कुणातच अशी हिंमत नाहीये की जो मला मारू शकेल. जोही माझ्या समोर येईल त्याच्या चिंध्या चिंध्या करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. अहंकारी असलेला हिरण्यकश्यपू आता मात्र प्रल्हादाला वाईट वाईट बोलायला लागला. कुलगुरु शुक्राचार्यांकडे हिरण्यकश्यपूने जावं आणि शुक्राचार्यांना सांगावं, देव ब्राह्मणाचा याने अपमान करावा, गौ मातेची हत्या करावी, सगळ्यांना छळावं, जेही धर्म कार्य करणारे आहेत त्यांना सर्वांना छळावं. आता मात्र कुलगुरु शुक्राचार्यांना सांगावं की मी माझ्या मुलाला तुमच्या गुरुकुलामध्ये पाठवतोय, माझ्या मुलाला आसुरी शिक्षा प्रदान करा. कसं मारायचं, कसं तोडायचं, कसं मारायचं हे सगळं तुम्ही ज्ञान द्या. शुक्राचार्य म्हणाले काही हरकत नाही. शुक्राचार्यांनी भक्त प्रल्हादाला घ्यावं आणि आपल्या गुरुकुलामध्ये घेऊन जावं. आणि गुरुकुलामध्ये असलेले शुक्राचार्यांचे 2 पुत्र आहेत, षंड आणि मर्क. या दोघांनाही शुक्राचार्यांनी सांगावं, लक्षात घ्या, राजाधिराज हिरण्यकश्यपूचा हा मुलगा भक्त प्रल्हाद आहे, याला तुम्ही असुरी विद्या शिकवा. लोकांना कसं मारायचा, कसा त्रास द्यायचा, कसं उडवायचं, एकाच खड्ग्यामध्ये प्राण जावे, अशा शिक्षा सगळ्या तुम्ही याला शिकवा. त्या ठिकाणी त्यांनी होकार द्यावा आणि प्रल्हादाने आता त्या पाठशाळेमध्ये जावं. रोज त्या पाठशाळेमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी यावं. एक दिवस गुरुजी त्या ठिकाणून बाहेर गेले होते. प्रल्हाद काय करायचा, ज्या ठिकाणी तोडा मारा असे शिक्षण दिलं जायचं त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद सगळ्या मुलांना सांगायचं, मुलांनो हे तोडा मारा काय शिकवता, ही असुरी विद्या काय शिकता? अरे शिकायचंच असेल तर माझ्या देवाचं नामस्मरण शिका. सगळ्या मुलांना भक्त प्रल्हादाने सांगावं, हे बघा गुरुजी जे सांगतात की नाही की असं मारलं पाहिजे, तसं मारलं पाहिजे, माझं ऐका. माझा भगवंत फार दयाळू आहे, तो तसा नाहीये, तो सगळ्यांना वाचवतो, तो फार करुणास्पद भाव आहे त्याच्या अंतःकरणामध्ये, तो सगळ्यांची काळजी वाहतो, त्याचं भजन करूयात आपण. सगळे म्हणायचे, कोण रे तुझा देव प्रल्हादा, कसा आहे रे तो? अरे फार सुंदर आहे, हातामध्ये सुदर्शन आहे, त्याच्या चतुर्भुज रूप धारण करतो, माझा पांडुरंग फार सुंदर आहे, माझा महाविष्णू फार सुंदर आहे. आणि त्या देवाचं काय नाव आहे? मग सगळे तिथे बसलेले असायचे आणि भक्त प्रल्हाद त्या मुलांना शिकवायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय हरि गोवर्धनाय, वासुदेवाय हरि गोवर्धनाय, वासुदेवाय हरि गोवर्धनाय, वासुदेवाय हरि गोवर्धनाय. अविरत भजन सुरू आहे त्या ठिकाणी. प्रल्हाद सांगतायत तिथे गुरुकुलामध्ये असुरी विद्या गेली बाजूला आणि सांगताय, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली. पांडुरंगाच्या नावाचं नामस्मरण त्या ठिकाणी होत आहे, महाविष्णूच्या नावाचं नामस्मरण होत आहे. षंड आणि अमर्क 2 शुक्राचार्यांचे पुत्र आहेत.
मुलं सगळे नाचताना पाहून धावत दोघही जण त्यांच्याकडे गेलेत आणि जाऊन पाहता हे सगळं काय दृश्य आहे. या मुलांनी आणि प्रल्हादानी या षंड अमरकाच्या अंगाला हात लावता बरोबर हे सुद्धा आता त्या ठिकाणी नाचायला लागलेत. हा ओम नमो भगवते देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. षंड अमरक सुद्धा नाचायला लागले. थोड्या वेळाने शुद्धीवर आलेत. भक्त प्रल्हादाला धरलं आणि सांगितलं, काय हे वेडेपणा करतोयस? असुरी विद्या इथे शिकवली जाते आणि तू देवाचं नाव घ्यायला शिकवतोय, जमणार नाही. साधूकडे शुक्राचार्यांकडे पुन्हा नेलं. शुक्राचार्यांना सांगितलं, हा पोरगा सुधारण्याच्या लायकीचा नाहीये, हा याच्या देवाचं नामस्मरण सोडतच नाही. पुन्हा शुक्राचार्य घेऊन हिरण्यकश्यपूकडे गेले आणि सांगितलं, तुमचा मुलगा तुमच्या स्वाधीन करतोय. आम्ही नानाविध प्रकाराने याचा माइंड फ्रेश करण्याचं काम केलं, याचा ब्रेन वॉश करण्याचं काम केलं, पण हा काही याच्या देवाचं नाव सोडत नाहीये. हिरण्यकश्यपूचे डोळे लालबुंद झाले. आता याच्यावर करावं तरी काय? अरे काय एवढं तुला तो आवडतो? अरे तुला चार चारदा सांगतोय, तुझा बाप सर्वस्व आहे तुझ्यासाठी, तुझ्या बापासाठी प्राण काढून ठेव. अरे त्याचं काय घेऊन बसलाय? एका मिनिटात त्याला मारू शकतो मी. पण भक्त प्रल्हाद हरीचं अस्तित्व नाकारायलाच तयार नाहीये. माझे भगवंत आहेत आणि माझा प्रभूच्याच सांगण्यावरून ही पृथ्वी चालते. मी त्यांचा आश्रय कधी सोडू शकत नाही. नानाविध प्रकाराने आता भक्त प्रल्हादाला मारायचा त्या ठिकाणी योजना आखण्यात आल्या. स्वतःचा बाप विचार करतोय की या पोराला कसं मारू. सैनिकांना सांगितलं, एका कड्या कपाऱ्यावरून याला लोटून द्या. सैनिक घेऊन गेले प्रल्हादाला, लोटून दिलं एका कड्यावरून. पण प्रल्हादाने खाली पडावं, पण पडता पडता सुद्धा माझ्या श्रीहरीने त्याला अलगद झेलून घ्यावं. कारण जाको राके साया मार सकही ना कोई, बाल न बाका कर सकही जो जग बैरी होय. मारण्याचा प्रयत्न केला, पण अलगद फुलासारखं भगवंताने त्या प्रल्हादाला झेलावं. हिरण्यकश्यपूने विचारावं, एवढ्या वरून पडल्यानंतर सुद्धा तुला लागलं नाही, कस काय तू वाचला? प्रल्हादाने सांगावं, बाबा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, एक कोणीतरी अदृश्य शक्ती निरंतर माझ्या पाठीशी आहे. माझा भगवंत माझं रक्षण करताय, मला काही येऊ शकत नाही. राग आला हिरण्यकश्यपूला. होलिकेच्या मांडीवर देण्याचा प्रयत्न केला. होलिकेला वरदान मिळालं होतं की तुला अग्नी काहीच करू शकणार नाही. तिला मांडीवर घेऊन प्रल्हादाला मांडीवर घेऊन होलिका आता अग्नीमध्ये बसली. अग्नीमध्ये बसलेली होलिका पूर्ण जळून दग्ध झाली, पण प्रल्हादाचा केस सुद्धा जळाला नाही. आता मात्र हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला. हत्तीच्या पायाखाली सुद्धा प्रल्हाद मरत नाहीयेत. शेवटी काय उपाय करावा? सैनिकांना सांगावं, जा आणि एक कढई आणा. ज्या कढईमध्ये तेल टाकत ते खळखळ तेल उकळू द्या आणि गरम असलेल्या त्या तेलामध्ये प्रल्हादाला तळून काढा. मग त्याला कोण वाचवतंय ते आपण बघूयात. असं म्हणत सैनिकांनी आपल्या राजाची आज्ञा पालन करण्यासाठी एक भली मोठी अशी कढई आणली आणि त्या कढईमध्ये आता तेल टाकलं. ते तेल उकळायला लागलं. लाल बुंद झालेलं ते तेल अगदी माणसाला क्षणार्धात जाळून भस्म करेल एवढं लालबुंद असलेलं ते तेल प्रल्हादाला उचललं सैनिकांनी आणि त्या कढईमध्ये आता टाकताय. खालून धगधगता अग्नी प्रज्वलित झालेला आहे. प्रल्हादाने गच्च डोळे बंद करावेत आणि प्रभुपाद परमात्म्याचं स्मरण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. डोळे गच्च बंद केलेत प्रल्हादाने आणि
परमेश्वराला सांगतोय, देवा आज माझा तारणहार तूच आहेस, तुला यावं लागेल, या प्रल्हादाला वाचवावं लागेल. जोपर्यंत माझा भगवंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत या प्रल्हादाला काही होऊ शकणार नाही. श्री नारायणाची अपेक्षा करतायत आणि दोन्ही हात उंच करून भगवंताचं भजन करतायत. हे नारायणा भगवते वासुदेवाय श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. खालून धगधग अग्नी प्रज्वलित झालेला होता, पण भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही. एकदा या दृश्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या. आता मात्र सीमा पार झाली होती त्या क्रोधाची सुद्धा. हिरण्यकश्यपूचे लालबुंद डोळे झालेत, क्रोधायमान अवस्था झाली. हा मरत का नाही? आणखी किती उपचार याच्यासाठी करावेत? सर्प विंचूंनी भरलेल्या एका खोलीमध्ये सुद्धा टाकण्यात आलं, पण काही झालं नाही. सर्प विंचू सुद्धा डोलायला लागलेत. आता मात्र याचा पारा जास्त गरम झाला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला भर सभेमध्ये बोलावलं आणि आता ललकारतोय त्याला आणि सांगतोय, का त्याचं नाव घेतो? तुला कितीदाही सांगितलं, तुला कळत नाही का? अरे तू माझं नाव घे ना, तुझा बाप आहे, तुझा सर्वस्व. तू का माझ्या शत्रूचं नाव घेतोय? मला त्याचं नाव काढलेलं आवडत नाही. कितीदा तरी तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण तू मरतही नाही. एवढीच जर हिम्मत तुझ्या देवामध्ये आहे तर तुझ्या देवाला म्हणावं, माझ्या समोर ये. तो का तुझं रक्षण करतो? माझ्या माघारीच का तुझं रक्षण करतो? प्रल्हादाने सांगावं, बाबा त्याला समोर येण्याची आवश्यकता तरी काय? सगळीकडे तोच भरलेला आहे. तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा तोच आहे. खबरदार त्याला माझ्यामध्ये असल्याचं जर सांगशील तर. माझ्यामध्ये तो नाही आहे. मी माझा स्वयंभू आहे. त्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. तुला माहिती तरी आहे का की तुझ्या काकाचा हत्यारा कोण आहे? अरे तुझ्या काकाला तिळतिळ करून मारणारा तोच आहे ज्याचं तू नाव घेतोय. आपल्या घराण्याला लागलेला कलंक आहे तो, आणि तू त्याचं नाव घेतो सतत. तुला तुझ्या बापाचं काही वाटत नाही? अदवा तदवा बोलायला लागले. भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा तुम्ही तरी का हट्ट करताय? अहो तो सगळीकडे विराजमान आहे ना, तुम्ही तरी हट्ट सोडून द्या. तुम्ही बघितलं ना मला त्याने कितीदा वाचवलं. तो सगळीकडे आहे बाबा, तुमच्या अंतःकरणात आहे, माझ्याही अंतःकरणात आहे. राग आला हिरण्यकश्यपूला. ताडकन सिंहासनावरून उठावं आणि विचारावं, सांग या खांब्यामध्ये तुझा देव आहे का? भक्त प्रल्हादाने म्हणावं, हो या खांब्यामध्ये सुद्धा माझा देव आहे. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभे नारायण प्रगटला. असं म्हणत लाथ मारावी त्या खांबावर. त्या हिरण्यकश्यपूने तो खांबा कडकड कडकड करत मोडावा आणि त्याच्यामधून नरसिंहदेव भगवंत समोर प्रकट व्हावे. अक्राळ विक्राळ असं भगवंताचं स्वरूप होतं. मुखमंडल भगवंताला सिंहाचं लावलेलं होतं आणि जोर जोरात भगवंत कर्कश आवाजात ओरडायला लागले. क्रोधावश असलेले भगवंत धावत जात आहेत त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी. दोघांमध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली. हिरण्यकश्यपू आपलं शस्त्र चालवतोय, एकीकडून भगवंत त्याला मारतायत. घनघोर अशा युद्धाला त्या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. रक्तबंबाळ हिरण्यकश्यपू व्हायला लागले. नरसिंहदेव भगवंत त्याला मारतायत, खाली पाडतायत, त्याच्या छाताड्यावर बसतायत. त्याच्या मुखातून आता तो रक्त ओटायला लागला. त्याच्या मुखातून रक्त यायला लागलं. धारातीर्थी पडायला लागला हिरण्यकश्यपू. नरसिंह भगवंताने त्याला उंबरठ्यात जावं आणि मांडीवर आडवं घ्यावं आणि एक एक वचनाची आठवण करून द्यावी. थोडा कमी आवाज करा. एक एक वचनाची आठवण करून द्यावी. हिरण्यकश्यपू, तू म्हणाला होतास की तुला पुरुषाच्या हातून मृत्यू नको, देवाच्या हातून मृत्यू नको, दानवाच्या हातून मृत्यू नको. माझ्याकडे बघ, मी तुला पुरुष दिसतोय, देव दिसतोय, प्राणी दिसतोय की काय दिसतोय? हा म्हणाला, तुम्ही मला ओळखायला येत नाही आहात, तुम्ही कोण आहात? तू म्हणाला होता की तुला सकाळी मृत्यू नको, रात्री मृत्यू नको. ही अवस्था संध्याकाळची अवस्था आहे. संध्याकाळी मी तुला मारणार आहे. तू म्हणाला होता घराच्या बाहेर मृत्यू नको, घराच्या
घराच्या आत मृत्यू नको, मी तुला उंबरठ्यात मारणार आहे. शस्त्राने मृत्यू नको, अस्त्राने मृत्यू नको, मी माझ्या दोन्ही हाताच्या नखाने तुला मारणार आहे. 12ही महिने मृत्यू नको असा तू म्हणाला होतास. हा 13वा महिना म्हणजे अधिक मास आहे आणि यामध्ये मी तुला मारणार म्हणत पोटाचं विदाहरण केलं आणि त्या पोटाच्या चिंध्या चिंध्या करत रक्त फेकायला लागले, त्यातलं मांस फेकायला लागलाय तो हिरण्यकश्यपू. संपूर्ण आता त्या ठिकाणी नाश झाला, सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. भगवान नरसिंहाने त्याला मारलं एकदाच आणि आता मात्र नरसिंहदेव प्रभू शांत होत नाहीयेत. अतिशय राग आलेला आहे, क्रोधावश अवस्था आहे. त्या या दृश्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गतप्राण झाला हिरण्यकश्यपू. भगवंत शांत व्हायचं नाव घेत नाहीये. गर्जना करतायत, सिंहाच्या गर्जना करतायत, लालबुंद डोळे झालेत. सगळे देवता आता चिंता करतायत काय करावं देवाला शांत करण्यासाठी. ब्रह्मदेव म्हणाले, माता लक्ष्मी तू समोर जा, तुला पाहून देव शांत होतील. पण देवाने लक्ष्मीकडे नुसतं तिरप्या डोळ्याने पाहिलं सुद्धा नाही. अनेको देवदेवतांना सांगितलं तुम्ही देवाला शांत करा, पण भगवंत एवढ्या जोरजोरात वाघाच्या सिंहाच्या गर्जना करत होते की क्रोधायमान ते स्वरूप पाहून सगळेजण घाबरतायत, कुणीही देवाच्या समोर जाण्याची हिंमत करत नाही. अशा वेळी ब्रह्मदेवाने सांगितलं भक्त प्रल्हादाला, जा आणि जगदीश्वराच्या मांडीवर तू बस, तुला पाहिल्यावर मात्र माझे भगवंत शांत होतील. लहानगे सुकुमार प्रल्हाद नरसिंहदेव भगवंताच्या मांडीवर जाऊन बसलेत. नरसिंहदेवाने प्रल्हादाकडे पाहावं, अश्रुपात व्हावेत, डोळ्यातून पाणी यावं आणि त्या प्रल्हादाच्या डोक्यावरून हात फिरवावा, जवळ घ्यावं, त्याला आलिंगन द्यावं, त्याचं चुंबन घ्यावं आणि परमेश्वराने त्याला आलिंगन देत त्याला सांगावं, प्रल्हादा खूप त्रास झाला ना तुला, किती वर्षापासून माझी प्रतीक्षा करत होतो, यायला वेळ झाला, किती त्रास दिला या नराधमाने तुला, कड्यावरून लोटून दिलं, तेलाच्या कढईमध्ये तुला उकळण्याचा प्रयत्न केला, होलिकेच्या मांडीवर तुला देण्याचा प्रयत्न केला, खूप वाट पाहिली माझ्या भक्ताने माझी, आज आलोय तुझ्या समोर. आता थोड्या वेळा आधी ज्या भगवंताला क्रोध होता ते भगवंत भक्ताला जवळ घेऊन रडतायत, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतायत आणि म्हणतायत प्रल्हादा काय पाहिजे तुला ते माग, आज मी तुला सगळं द्यायला तयार आहे. आजपर्यंत बरेच भक्त समोर आलेत रे, पण एवढी प्रतीक्षा करणारा, एवढी सहनशीलता असलेला भक्त मी आजपर्यंत कुठे पाहिला नाही. एवढ्या लहानग्या वयामध्ये एवढी निष्ठा तुझी. प्रल्हादा आज जर तू मला माझं वैकुंठाचं आसन जरी मागितलं ना तरी तुझ्या समोर आणून उभं करेल, तू माग तुला काय हवंय. पण बघा भक्ताचा काय भाव आहे. आज प्रल्हादाने सांगितलं प्रभू मला सांगा कधी महादेवाला तुम्ही तुमच्या मांडीवर बसू दिलाय का. भगवंत म्हणतायत कधीच नाही. कधी इंद्रदेवाला आलिंगन दिलंय का, कधीच नाही. कधी ब्रह्मदेवाच्या डोक्यावरून हात फिरवला आहे का, कधीच नाही. अरे काहीतरी मागायला सांगतोय, माग ना प्रल्हादा. प्रल्हाद म्हणतायत देवा जे त्रैलोक्यातल्या देवांना मिळालं नाही ते प्रेम सुख आज मला तुमच्या कुशीमध्ये अनुभवायला मिळतंय देवा. आता याच्यापेक्षा जास्त आणखी पाहिजे तरी काय. ज्या सुरगणांना तुमचा प्रेम मिळालं नाही, तुमचं आलिंगन मिळालं नाही, ते प्रेम, ते आलिंगन, ती भक्त वत्सलता, ती वात्सल्यता, ते ममत्व आज सगळं मिळालं. आता काही नको या प्रल्हादाला देवा, तुम्ही आलात या पामरासाठी तेच माझ्यासाठी खूप आहे. 5 वर्षाचं ते लेकरू एवढं गोड बोलतंय पाहून माझ्या जगदीश्वराच्या डोळ्याला असंख्य धारा लागल्यात. आणि खरं तर असेच भक्त देवाला आवडतात, जे स्वार्थाची मागणी करतात ते आवडत नाही. भक्त प्रल्हादासारखा असा भक्त न भूतो न भविष्य इति, कधी होणार नाही आणि कधी झाला सुद्धा नाही. अशा त्या भक्ताला आलिंगन द्यावं परमेश्वराने. खूप विनंती केल्यानंतर प्रल्हादाने सांगावं प्रभू माझ्या पित्याला तेवढी क्षमा करून द्याल बरं. किती करुणास्पद भाव आहे बघा, ज्या पित्याने त्रास दिला आज भक्त प्रल्हाद म्हणतात त्या पित्याला क्षमा कराल. तुमचं हृदय दयेने भरलेलं आहे देवा, तुम्ही कुणाचीच उपेक्षा करू शकत नाही, माझ्या पित्याची सुद्धा उपेक्षा करू नका. भगवंताला आलिंगन देतायत आता भक्त प्रल्हाद. आणि आता पुन्हा भगवंत शांत झाल्यानंतर पुन्हा आपल्या स्वधामाला भगवंत निघून गेलेत. एकदा जय जयकार करूयात. नरसिंह देव भगवान की जय. आनंद भयोजी.
हे संपूर्ण दृश्य आपल्याला ज्यांनी प्रस्तुत केलं आमच्या गाडे महाराजांसाठी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आणि या दृश्याला अगदी योग्य मार्गदर्शन करणारे आमचे शंकर काका गुरुजी, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा.